बाबा माझ्या सोबत चल, असं कुठे काय काय करतोयस? काकू अहो कशा आहात तुम्ही? काय रे कसा आहेस? मीही बरी आहे, पण तुला ह्या रूपात बघून खूप आश्चर्य वाटतंय. खूप सुंदर दिसतीयस. माझी नजर ना लागो तुला. तुझं लग्न झालं कळलं, पण मला नाही बोलवलंस ना लग्नाला? अहो खूप घाईघाईत झालं, मला असं कोणालाच नाही सांगता आलं. राहू दे, ठीक आहे. शिवा, मागच्या वेळी तू जर शाळेसाठी मदत केली नसतीस ना, तर आज माझा मुलगा शाळेतही गेला नसता. आज तुझ्यामुळे माझ्या मुलाचं भलं झालंय. अहो त्यात काय एवढं? अगं खरंच शिवा, तू वस्तीतल्या लोकांसाठी इतकं काय केलंस. वस्तीतले सगळे लोक तुझी खूप आठवण काढतात ग. काहीही प्रॉब्लेम झाला ना, आपली शिवा आहे ना. पाण्याचे प्रॉब्लेम असो, शाळेचे असो, सगळं तू सोडवलंस. आमच्यासाठी तू हिरो आहे शिवा, हिरो. हे ठीक आहे हो, पण खरंच तुम्हाला भेटून ना मला खूप बरं वाटलं. हो मग काही साधीसुधी नाही आमची शिवा, पण आमची हीच शिवा आज देवळात पूजा करायला आली आहे. खूप छान वाटतंय. अगं मी काय म्हणते, ओळख तर करून दे. सॉरी राहिलंच. हां एक मिनिट. या ना माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. ही नणंद आहे संपदा. नमस्कार. आणि हे आशुतोष. नमस्कार. नवरा. मी येते हा शिवा. हो, काळजी घे. शिवा, कसली भारी आहेस ग तू. जिथे जातेस ना तिथे सगळ्या लोकांना घेऊन जातेस. ओके आहे ना सँडविच? हो ना. दिव्या, मी काय विचार करत होतो, आपण जरा देवदर्शनाला जाऊया का? चंदन, आपलं लग्न देवळात झालं आणि तू मला फिरायला देवळात घेऊन जायचं म्हणतोयस? मी अजिबात इंटरेस्टेड नाहीये, तू जाऊ. इंटरेस्टेड मी पण नाहीये. ऍक्च्युली काय आहे ना, माझ्या आईबाबांची तशी इच्छा आहे की त्यांच्या सुनेने जरा देवदेव करावं, जरा प्रथा परंपरा पाळाव्या, म्हणून म्हणतो. मला नाही यायचं. दिव्या, तू विचार कर ना जरा. हे बघ, आपण जर हे केलं तर आपल्याला डॅडचं मन जिंकता येईल आणि मग लवकरच आपल्याला आपल्या बंगल्यात पण जाता येईल राहायला. बघ, म्हणजे तू विचार कर. तुझी इच्छा नसेल तर ठीक आहे, माझी काही हरकत नाही. नाही ठीक आहे, जाऊ आपण. एक फोटो काढूयात ना प्लीज. ऐक 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 प्लीज, फोटो बिटो नको. आता आपण ज्या कामासाठी आलोय ते करूया ना आधी. ए यार, एवढं छान बॅकग्राऊंड आहे, एक फोटो तर इथे काढलाच पाहिजे ना यार तू. ठीक आहे, आता तू कशाला माझा ऐकशील ना. पहिले असं नव्हताच रे. ए नाटकं करू नको, काढ पटकन. चल एकच फोटो. हा चल चल चल. डब्बू, अरे छान फोटो काढूयात ना. खांद्यावर हात ठेव तिच्या. ए प्लीज, कोणी हात बीत ठेवणार नाही, तू काढ फोटो. तू फोटो. तुझी साथ का हवी हवीशी वाटे. झालं? हो हो, पण चला आता ब्लॉगिंग करूयात. तर हेलो गाईज, आज आम्ही आलो आहोत मंदिरात आणि या दोघांची आज पहिल्यांदा पूजा होणार आहे इथे. तर दोघे बघा किती छान दिसत आहेत आणि मस्त पैकी इथे येत आहेत. जरा जरा दीवानापन
जम्बो सोडू शकतोस आता तिला? बस क्यूट. हे बघ हे बघ हे बघ किती छान छान फोटो झाले तुमचे. बघ हे बघ मस्त ना. याच्यामध्ये तू जम्बो तू छान आहे. आई आई आलीस होय ग? हो वंदे बस बर आधी इथं बस. आओ अगं किती काम करशील हा? एवढी दमलीस बघ बरं. आओ आई आपण नाही काम करायचं तर कोणी काम करायचं? असं बसून चालणार आहे का आपल्याला? पण काय बी मनवंती पोरींची मदत व्हायची का नाही तुला? खरंय शिवानीची खूप मदत व्हायची. आत्ता जाणवतोय. पण दिव्या मनात असलं तर काम करणार, नाहीतर काय आनंदी आनंदच होता. आता कसला विचार करतेस? हे बघ वंदे दिव्याला फोन लाव बरं. अगं सणाचा दिस आहे. पोर कुठं आहे, काय करते, काय पत्त्या नाही बघ. लाव फोन लाव तिला. आई काय करायचं तिला फोन करून तरी? आपण सारखं सारखं फोन करत राहायचं आणि ती एकही फोन उचलत नाही. मला माहितीये ना आजही ती फोन उचलणार नाही. जाऊ दे वंदे लावून तर बघायचं ग. उचलला तर उचलला, नाही उचलला तर राहिलं. हे का नाही बघ ला. काय रिंग वाजते ना? उचल. कट केला ना फोन. काय दुर्बुद्धी सुचली काय तिला कळत नाही. स्वतःच्या मनासारखं समज केलंय. पण आता कुठं आहे काय आहे, आपल्या घरातली माणसं काळजी करत असतील ह्याच काय बी देणं घेणं नाही तिला. चंदन अरे किती चिपचिप आहे इथे. आणि या बायका सजून धजून आलाय, त्यांना कंटाळा येत नसेल का? कूल कूल दिव्या रिलॅक्स. हे बघ हे घे पूजेचं साहित्य. तुला कशाबद्दल इतका उत्साह आहे? नाही अगं असं काही नाही, सहजच. मग ही पूजेची टोपली का आणलीस? अगं आपण आणायचे आलोच होतो ना मंदिरात, म्हणून म्हंटल घेऊन टाकूया. मग आता उपास तापास पण करायला लावशील? मी आधीच सांगतेय मला ते सगळं जमत नाही. नाही नाही तू काही करू नकोस. तुला सांगितलं ना आपण आलोच होतो इकडे म्हणून घेतलं मी. काय यार चंदन, लग्नाच्या आधी तुम्हाला डेट्स वर घेऊन जायचास, किती सारे गिफ्ट द्यायचास, मूड खराब आहे म्हणून शॉपिंगला घेऊन जायचास. आणि आता तुला माझं काहीही नाही. उलट तुला जे हवंय ते मी करायचं. दिव्या तुला माहितीये ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. ते प्रेमाबद्दल नको सांगूस मला. मी काय बोलले का प्रेमाबद्दल? हा पण तू त्या टिपिकल नवरा होऊ नकोस. मला ते अजिबात नकोय. मला सांग, मी आजवर तुला एवढे गिफ्ट दिले, तुला एवढं सांभाळून घेतलं, पण मी तुझ्याकडे काही मागितलं का? म्हणजे आता मला परतफेड करायला लावणार आहेस? नाही दिव्या, मी फक्त तुला सांगतोय की आजवर मी तुझ्यासाठी एवढं केलं, पण तुझ्याकडे काहीच नाही मागितलं. अगं मग एवढं कर की मी सांगतोय तर. आई बाबा पण खूप खुश होतील आणि आपल्याला बंगल्यावर पण राहायला जाता येईल लवकरच. ठीक आहे आता काय चल. आई रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. पोरीची सतत काळजी वाटते. असं वाटतं पोलिसात जाऊन कंप्लेंट करून आलो असतो. पण परत हा विचार येतो ती दिव्या तिकडे सुखरूप असायची आणि पोलिसांसमोर उलट आपल्याला 4 गोष्टी ऐकवायची. तेही नको वाटतं. काय करावं ना काही सुचत नाहीये. हो अगं पोलिसात मला बी जावंसं वाटत होतं, पण रामभाऊ म्हणले का नाही की त्यांनी कंप्लेंट केली म्हणून. मग आपण कसं जायचं सांग बरं मला. आता आपल्या हातात एवढंच आहे, आपण तिला फोन करत राहायचं. जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती फोन उचले, नाहीतर नाही. देव करू आणि तिला सद्बुद्धी देव. बरं ते राहू दे समज. शिवानीला फोन कर. आज सण आहे ना व, काय काय झालं ते विचारूया तिला. आई मी करणारच होते फोन तिला, पण म्हटलं ती ते देवदर्शनाला जाणार होती ना, त्या गडबडीत असेल म्हणून संध्याकाळी फोन करू. असंही आजकाल मला तिचंही टेन्शनच आलंय. आता तिचं टेन्शन कसलं काय झालं?
अहो, आई ते गोंधळाच्या दिवशी हा तिथं काय झालं? अगे हे समज मला आधी नाही का सांगायचंस? मग आपण बोललो असतो की सीताईशी. अहो, आई आपण काय बोलणार? ती जागा नव्हती आपल्या बोलण्याची. आणि आता ते तिचं घर आहे, तिचा संसार आहे, ती सांभाळेल सगळं. वंदे, अगं काय प्रॉब्लेम आहे ते तर विचारलं असतं का नाही आपण? मार्ग काढला असता त्याच्यावर. हो आई मला कळतंय, मलाही तसंच वाटत होतं, पण शिवानी आपल्याला काही सांगत नाहीये म्हटल्यावर ती सांभाळून घेईल सगळं. तर आपण मध्ये काहीतरी बोलायचो आणि होत्याचं नव्हतं व्हायचं. उगाच परिस्थिती बिघडायला नको असं मला वाटतं. हे बघ वंदे, शिवा आपली खमकी हाय, ती समद सांभाळून घेणार आणि समद नीट करणार. अगं माझी नात आहे, बाय आजीची नात आहे, चांगली खमकी आहे आजी सारखी. कशाला काळजी करते? समद व्यवस्थित होणार आहे. बघू आता काय होतंय ते. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आमच्या मुलाचं नुकतंच लग्न झालंय. ही आमची सून शिवा. या दोघांच्या नावानं पूजा करायची. भाऊ, आज अगदी उत्तम दिवस निवडलाय तुम्ही. आशुतोष, तुमचं गोत्र? भारद्वाज. रास? रासमीन. आणि जन्म नक्षत्र? पूर्वा भाद्रपद. आणि मुली तुझं गोत्र? सिरियसली तुला तुझं गोत्र पण माहिती नाहीये? प्रथा परंपरा माहीत असाव्या लागतात. आयुष्याचा भाग असतात त्या. शिकवलं नाही का कोणी? आई अगं शिकवलं असेल, पण ते शिकवत असताना ही असेल कुठेतरी गुंडगिरी करत. हा ठीक आहे ठीक आहे. हे माहीत असणं म्हणजेच प्रथा परंपरा माहीत असणं असं थोडंच आहे. आणि हे माहीत नसेल त्याला प्रथा परंपरा माहीत नसतील असं काय वाटतं तुला? आणि बऱ्याच जणांना त्यांचं गोत्र माहीत नसतं नाही का गुरुजी? मी शिकवेन ना तिला प्रथा परंपरा. मला माहिती आहे तिचं गोत्र विश्वामित्र. प्रत्येक ठिकाणी देसाई परिवाराचं नाव खराब करण्याचा निर्धारच केलायस का तू? हा ठीक आहे सीता, एवढी काही महत्वाची गोष्ट नाहीये. आणि किती वेळ तेच घेऊन बसणार आहेस? आज हिचं काही खरं नाहीये सुहास. किटू डार्लिंग, ही बहुतेक इथूनच तिच्या घरी परत जाते आता. उभयतांनी आत या. अगं उभयता म्हणजे तुम्हीच. जा. इतकी साधी गोष्ट माहिती नाहीये हिला. देवाला नमस्कार करा. तुम्ही थांबा बाय. आता नवीन नवरदेव आणि नवरीने देवाला प्रदक्षिणा पूर्ण करा आणि मनाशी निर्धार करा की इथून पुढे आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहू. भाऊ एक मिनिट. गुरुजी, आय एम रिअली सॉरी, पण हे नाही केलं तर चालेल का?
का आशू भाऊ काय प्रॉब्लेम आहे? भाऊ मला नाही करायचं हे सगळं. आशू जा. आई तू बरं माझ्यासाठी म्हणून तरी जा. जा. बघितलंस लक्ष्मण, आशू हल्ली किती हट्टीपणा करतोय तो. सीताच्या पावलावर पाऊल ठेवतोय. पण भाऊ या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जसं वहिनीला सांभाळलात ना तशी आशूला शिवात सांभाळू शकेल. आणि बघा तुम्ही एक दिवस ती नक्की त्याला सांभाळेल. हळू. हसतीयस का तू माझ्यावर? तू माझा हात धरून चालू शकतोस. नाही धरायचा मला तुझा हात. चल हे धोतर नीट नेसलं नव्हतं गेलं. चल. मी तुला बोलले माझा हात धरून चाल. नाही धरायचा मला तुझा हात. आत्ता नाही, कधीच नाही. बघा कदाचित पुढे जाऊन माझाच हात धरून चालावा लागेल तुला. कारण शिवा एकदा धरलेला हात सोडत नाही आणि तुझा हात तर आयुष्यभरासाठी पकडलाय. झाली डायलॉग बाजी. प्रदक्षिणा घालायच्या. चला. नेमकी हेच इथे का आलेत? आम्हाला बघायला नको कोणी. अगे हे काय झालं? अगं चंदन इथे म्हणजे दिव्या पण इथेच असणार. दिव्या असं काय करतेस तू? अरे बापा लवकर यायला होत ना. आधी प्रदक्षिणा मारल्या असत्या. असं कसं? अगोदर दर्शन मग प्रदक्षिणा ना. हा हा हो 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 सॉरी सॉरी. विसरलीस? बरं चल. हा नाही थांब थांब ना जरा. गर्दी बघ किती आत. एवढी काही नाहीये, पटकन दर्शन होऊन जाईल. चल. नाही ऐक ना, मी ना खूप दमले. माझे पाय खूप दुखतायत. तू इतक्या लांब पार्क केली गाडी, किती चालत यावं लागलं. चिपचिप इतकी आहे. परत आत गेल्यावर प्रदक्षिणा माराव्या लागतील. आपण बसूयात का प्लीज कुठेतरी 5 मिनिट? हो 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 बसूया. चल चल. हा हा